पंतप्रधान मोदी 4 राज्यांचा दौरा करणार. 29-30 मे रोजी करणार दौरा, तर सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेशचा दौरा करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू आणि पूंछ दौऱ्यावर. पूंछच्या गोळीबारातील पीडित कुटुंबियांची घेणार भेट. अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षेचा आढावा घेणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली दौऱ्यावर. विविध विकास कामांचा भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार. छत्रपती संभाजीनगरमधील एन्काउंटर प्रकरणाची चौकशी सीआयडी करणार. कोट्यवधी रुपयांच्या दरोड्यातील संशयितांना व्यक्त केलेल्या हल्ल्यापासून बचावासाठी एन्काउंटर केल्याचा पोलिसांचा दावा. सांगलीमध्ये रस्त्यांची दैना. राष्ट्रवादी काँग्रेसचं घंटानाद आंदोलन. पदाधिकाऱ्यांनी ठिय्या करत महापालिकेचा नोंदवला निषेध. अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. निवडणुकीत यश मिळवण्याकरता दिवस रात्र एक करू, पदाधिकाऱ्यांचा निर्धार. भिवंडीत आमदार रईस शेख यांनी काढली पालिकेतील अधिकाऱ्यांची खरडपट्टी. आपत्कालीन परिस्थितीत पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या असताना कर्मचारी रजेवर. सीमावर्ती भागात होणारा मॉकड्रिल पुढे ढकलला. ऑपरेशन शील्डची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार. प्रशासकीय कारणांमुळे मॉकड्रिल पुढे ढकलला. सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते संग्राम मानेंचा भाजपमध्ये प्रवेश. गोपीचंद पडळकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार. अमरावती शहरात पुढील 6 दिवस वीज पुरवठा राहणार बंद. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून दुरुस्तीचं काम सुरू. 3 ते 5 जूनपर्यंत मनसेच्या मॅरेथॉन बैठका. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठका. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक महत्त्वाची. महाराष्ट्र राज्य होमगार्डला वर्षभर 365 दिवस रोजगार मिळावा या प्रमुख मागणीसह विविध होमगार्डच्या मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक. संपूर्ण आशियामध्ये कोविड रुग्णसंख्येत वाढ. देशात 1010हून अधिक सक्रिय कोरोनाबाधितांची नोंद. महाराष्ट्रात सध्या 383 सक्रिय कोरोना रुग्ण. आज आयपीएलचा क्वालिफायर सामना. पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना मुल्लादपूरच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार सामना. तर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघ प्लेऑफ सामन्यात आमने सामने. रत्नागिरीतील लांजा शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. 2 दिवसात रस्त्याचं काम पूर्ण करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा. हिंगोलीतील बुद्रुकमधील 2 कुटुंबातील शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. शेतातील रस्ता मोकळा करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीत वीज पुरवठा केबलला अचानक आग. वेळेवर वीज पुरवठा बंद केल्याने दुर्घटना टळली. बुलढाण्यात आंबा महोत्सव. वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आणि कलम विक्रीसाठी. आंबा महोत्सवाला नागरिकांची गर्दी. परभणीत पाथरी आगारात 14 नवीन एसटी बस दाखल. आमदार राजेश विटेकरांच्या हस्ते लोकार्पण. हिंगोलीत झाड वाचवण्यासाठी वृक्ष अँब्युलन्स हिंगोलीत करण्यात आलं उद्घाटन. अकोला स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर धाडीत 6 आरोपीसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळमधील उकणी गावचं पुनर्वसन शेवटच्या टप्प्यात. मात्र वेस्टर्न कोल्डफील्ड लिमिटेडनं 175 शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांचा 9 जूनला जलसमाधी आंदोलनाचा इशारा. मारेगाव तालुक्यात हिवरा इथे जखमी नीलगाय गावात शिरली. नागरिकांनी नीलगायीला पकडून ठेवला, तर नीलगाय वनविभागाच्या ताब्यात.
11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत 97,000 विद्यार्थ्यांची नोंद. पुणे विभागातून सर्वाधिक अर्ज भरण्यासाठी 3 जूनपर्यंतची मुदत. शिक्षण उपसंचालकांची माहिती. बुलढाण्यात आंबा महोत्सव. वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आणि कलम विक्रीसाठी दाखल. आंबा महोत्सवाला नागरिकांची गर्दी. बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रो प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध. 27 किलोमीटरच्या मार्गिकेवर 15 स्थानकं असतील. प्रकल्पासाठी 13,000 कोटी रुपयांचा खर्च होणार. धाराशिवमध्ये भर पावसात पाण्यासाठी जलसमाधी आंदोलन. धूम आणि वाशी शहरासाठी प्रस्तावित नवीन पाणी पुरवठा योजनेविरोधात गावकरी आक्रमक. नाशिकमध्ये चौगाव येथील शिवाई स्टोन क्रेशर आणि खानपट्टा बंद करण्यासाठी शेतकऱ्यांचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. स्थानिकांची परवानगी न घेता मशिनरी सुरू केल्याचा आरोप. पुण्यातील पालखी मार्गावर स्वागत कक्ष. स्पीकर उभारू नका, पालखी सोहळा प्रमुखांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्रामार्फत विकसित कृषी संकल्प अभियानाचं आयोजन. 29 मे ते 12 जून दरम्यान कृषी संकल्प अभियान राबवलं जाणार. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात शेतातील गोठ्याला आग. शेती उपयोगी साहित्य जळून खाक. लाखोंचं नुकसान. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात शेतातील गोठ्याला आग. संपूर्ण गोठा जळून खाक. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. यवतमाळमध्ये निर्जनस्थळी नेत तरुणीवर अत्याचार. सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीला पकडण्यात यश. अकोल्यात पिंजर गावात चोरीच्या घटनांमध्ये वाढ. एका घरातून सुमारे 3,85,000 किमतीचा मुद्देमाल चोरट्यांकडून लंपास. गेल्या 1.5 वर्षात पोलिसांना एकाही चोरीचा तपास करण्यात अपयश. सोन्याची चेन पळवणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना. जालन्यात व्यापाऱ्याला लुटणारे 2 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पैठणमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला. 7 ते 8 जणांच्या टोळक्याने केला हल्ला. हल्लेखोरांना तत्काळ अटक करा, नागरिकांची मागणी. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासन सज्ज. मोरणा नदी पात्रात प्रशासनाकडून शोध आणि बचाव पथकाचं प्रात्यक्षिक. जालन्यात मुसळधार पावसामुळे मंगरुळ येथील ओढ्यांना पूर. ओढा तुडुंब भरून वाहू लागले. पूर आल्याने गावाचा संपर्क तुटला. पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज. महाराष्ट्राच्या काही भागात रेड अलर्ट जारी. हवामान विभागाची माहिती. नाशिकच्या मनमाड शहरात सकाळपासून पावसाची संततधार. कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्याचं नुकसान. लिलावासाठी शेड नसल्याने कांदा भिजला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सांगलीत पावसामुळे रस्ता वाहून गेल्याने रुग्णाच्या नातेवाईकाची पायपीट. रस्त्याअभावी रुग्णवाहिका पोहोचू शकली नसल्याची माहिती. अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे घरकुल योजनेतील घर कोसळलं. कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यात पावसामुळे दुसरा बळी. रिक्षावर झाड पडल्यामुळे रिक्षातील महिलेचा मृत्यू. 2 दिवसांपूर्वी अंगावर झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू. सांगलीत मुसळधार पावसामुळे कृष्णा वारणा नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ. मिरज म्हैसाळ बंधाऱ्यावर मासेमारीसाठी तरुणांची गर्दी. पाण्याचा वेग वाढल्याने मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरू. बुलढाण्यात पावसाचा जोर. पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बळीराजाचं नुकसान. शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्यानं शेतकरी नाराज.
बुलढाण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुख्य रस्त्यावर झाडांची पडझड, वाहतूक विस्कळीत. बुलढाण्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश. पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. पिंपरी चिंचवडमध्ये झाड चारचाकीवर पडल्याने वाहनाचं मोठं नुकसान. पुण्यात पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.